छगन भुजबळांच्या आक्रमक पावित्र्यावर अजित पवार बोललेच नाही. तटकरे म्हणाले, योग्य वेळी भेट घेऊ. राष्ट्रवादीत चाललंय काय? महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही योग्य वेळी छगन भुजबळ यांना भेटायला जाऊ असंही सांगितलं आहे. छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, पण ते मंत्रिमंडळात नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं तटकरे यांनी म्हटलंय. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी स्वतः पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याशी बोललो आहे. सध्या मी आणि प्रफुल्ल पटेल अधिवेशनामुळे दिल्लीत आहोत, तर नागपूरमध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर योग्य वेळ पाहून आम्ही छगन भुजबळ यांना भेटायला जाऊ. सुरुवातीच्या काळात प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता, मात्र उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी स्वतःच माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा यामुळे महायुतीला फटका बसला ही वस्तुस्थिती आहे, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं आहे. गेले 2 दिवस त्यांची तब्येत ठीक नाही. त्यांना थ्रोटचं इन्फेक्शन असल्यामुळे ते सभागृहामध्ये गेलेले नाहीत. ही वस्तुस्थिती खरी आहे. काल संध्याकाळी माझं बोलणं झालं त्यावेळेला त्यांना प्रचंड खोकला होता. यापेक्षा वेगळं कारण असल्याचं काही नाहीच आहे. कारण शपथविधीच्या दिवशी तर ते दिवसभर होते. आमच्या पक्षाचाही कार्यक्रम झाला. संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रमाची कॅबिनेट झाली, पत्रकार परिषद झाली. तदनंतर आमचे एक सहकारी यवतमाळचे त्यांच्या चिरंजीवाच्या लग्नाच्या निमित्ताने ते नागपूरपासून थोडंसं दूर असलेल्या ठिकाणी सुद्धा ते उपस्थित राहिलेले होते. त्याच्यामुळे या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या निराधार आहेत. भुजबळ साहेब नाराज आहेत अशी चर्चा आहे सध्या मंत्रीपद न मिळाल्यामुळे. काय नेमकं? भुजबळ साहेब पक्षाचे खूप वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. 99 सालापासून पक्ष स्थापनेपासून तर ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेली आहे. ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये ही वस्तुस्थिती खरी आहे. त्याच्यात काही नाकारण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे. तुम्ही त्यांना भेटायला पटेल दादा की माझ्या बाबतीमध्ये पोरखेळ करण्यात आला, मी काय बावलंय का? एकदा सांगतात राज्यसभेवर जा, विधानसभा लढायला लावली आणि आता म्हणतात राज्यसभेवर जा. कॅबिनेटची वाटपामध्ये माझी कुठली चर्चा आणि गेलो तर मतदारांची प्रतारणा होईल असं बोललेलं आहे. मी काय खेळणी आहे का? एक असं आहे की शेवटी भुजबळ साहेब आहेत. ते त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच. आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाच्या बद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंका येण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला गाठीभेटी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू. गेले 2 दिवस माझं समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे. मला असं वाटतं या विषयावरती 1-2 दिवसामध्ये पडदा नक्की पडेल. तुम्ही भेटायला जाणार आहेत का? तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर? योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ. आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे. प्रफुल्लबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे. नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.